नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागच्या पहिल्या भागामध्ये आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा या धड्यातील साधारणतः इतिहास लेखनाची वाटचाल कशा पद्धतीने झालेली आहे असं आपण बघितलेला आहे। आता हा जो पुढचा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला बखर हा भाग बघायचा आहे। बखर हा एक मराठी शब्द आहे, परंतु खबर हा फारसी शब्दापासून बखर हा शब्द आपल्या मराठीमध्ये रुजू झालेला आहे। फारसी भाषेचा मराठी भाषेवर फार मोठा परिणाम आपल्याला त्या काळात झालेला दिसून येतो। उदाहरणार्थ, ज्या फारसी भाषेमध्ये मराठी बखरी लिहिल्या गेल्या, तो मराठी बखरीचा जो काळ आहे तो साधारणतः ऐतिहासिक साहित्य लेखनामधला एक महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो। या इतिहासामध्ये गद्यलेखन प्रकार या प्रकारामध्ये खरं तर बखरींना बघितलं जातं आणि हा अध्ययन प्रकाराचा एक मोठा इतिहास लेखनाचा प्रकार आहे बखर। पेशवाईमध्ये साधारणतः उत्तर पेशवाईमध्ये म्हणजे 1760 ते 1850 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये 200 बखरी लिहिल्या गेल्या। या बखरीत पानिपतच्या युद्धावर, नंतर शिवाजी महाराजांच्या जीवनावर किंवा त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या अनेक प्रसंगामध्ये, तसंच पेशवाईंचा जो काळ होता त्या काळातील अशा अनेक बखरी याच्यामध्ये लिहिल्या गेल्या। या बखरीमधलं एक आपल्याला असं लक्षात येतं की तात्काळ लोकस्थितीचं किंवा लोकपरिस्थितीचं वर्णन त्यामध्ये असतं आणि ते इतिहासामध्येही असतं, परंतु बखरीमध्ये मात्र इतिहास लेखन कमी आणि अतिरंजितपणा जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो। शिवरायांचे भाऊसाहेबांची जी बखर आहे, पानिपत युद्धाचे वर्णन करणारी जी बखर आहे, या बखरीमध्ये अतिरंजितपणा तर आहेच, पण उत्तम निवेदन शैलीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते। उत्तम निवेदन शैली आहे, त्याच्यामध्ये पद्याचा विचार केलेला आहे, सुभाषितांचा त्यांनी वापर केलेला आहे, सुविचारांचा त्यांनी त्याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि म्हणून ही जी बखर आहे ही बखर इतिहास लेखनापेक्षा एक उत्तम मराठी वाङ्मय म्हणून बखरीकडे बघितलं जातं आणि बखरीचा अभ्यास साधारणतः मराठी भाषेमध्ये जास्त प्रमाणात केला जातो। तर बखर या इतिहास लेखनामध्ये बखरींचे विषय साधारणतः कोणते कोणते होते आणि कशा पद्धतीची बखर लिहिली गेलेली आहे हे आपण आपल्याला बघणार आहोत। सभासद बखर। आता ही जी सभासद बखर आहे ही छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित बखर लिहिलेली आहे आणि शिवरायांचं त्याच्यामध्ये आपल्याला कारकिर्दीचं वर्णन या सभासद बखरीमध्ये दिसून येतं। दुसरी आहे भाऊसाहेबांची बखर, त्याच्यामध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईचं त्यांनी वर्णन केलेलं आहे। चौथी पानिपतचं बखर हे नाव त्या बखरीचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पानिपतच्या तिसऱ्या लढाईचं त्यांनी वर्णन केलेलं आहे। आणि चौथी आहे ती होळकरांची कैफियत, त्याच्यामध्ये त्यांनी होळकरांच्या घराण्याचं वर्णन केलेलं आहे। अशा पद्धतीने बखरीमध्ये जे आपणास होळकरांच्या घराण्याने जे योगदान दिलेलं आहे ते या होळकरांच्या कैफियत या बखरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं। आता बखरीमध्ये चरित्रात्मक असतील किंवा त्यांच्या वंशानुसार चरित्रात्मक असे प्रसंग असतील, वर्णनात्मक असतील, पंथीय असतील किंवा आत्मचरित्रपर किंवा कैफियत अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला या बखरींमध्ये दिसून येतं आणि त्याच्यामध्ये राजनीती तर आहेच, त्याचबरोबर पौराणिक देखील विषय त्यांनी या बखरीमध्ये घेतलेले आहेत। असा हा बखर हा विषय त्याच्यामध्ये। याचा पुढचा जो मुद्दा आहे इतिहासाचा तो आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे आधुनिक काळातील इतिहास आणि ब्रिटिश इतिहास का। यामध्ये आपल्याला 19व्या शतकामधल्या ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली। आता अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं, पण त्यानंतर वसाहतवादी धोरणांचा किंवा वसाहतवादी इतिहास लेखन त्यांनी केलेलं दिसून येतं। भारतीय संस्कृतीविषयीचा किंवा भारतीय परंपरा याविषयी त्यांचं पूर्वग्रह दूषित असल्यामुळे त्यांच्या लेखनामध्येही ते दिसून येतं।
तर हा जो भारतीय इतिहासामधील ब्रिटिश काळ जो आहे तो इतिहास लेखनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा ठरतो. कारण ब्रिटिश काळांमध्ये जे अधिकारी इथे आले त्या अधिकाऱ्यांनी आपल्या पुरातत्व इतिहासाचा अभ्यास केला. त्यांनी काही जे उत्खनन केले आणि त्या उत्खनाच्या आधारे इतिहास कशा पद्धतीचा जुना होता, किती वर्ष जुना होता याचाही अभ्यास आणि याचेही पुरावे त्यांनी इतिहास लेखनामध्ये करून ठेवलेले आहेत. त्यापैकी पहिले जे सगळ्यात महत्त्वाचे ते आहे जे आहे अलेक्झांडर, आता तू विचार, अलेक्झांडर कनिंगहॅम. हे सगळे जे आहे हे भारतीय इतिहास लेखनामध्ये ब्रिटिश अधिकारी आहेत. पहिला आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. याने द एन्शंट जिओग्राफी ऑफ इंडिया हे त्याने इतिहासातील पुस्तक लिहिलेलं आहे. आता हा जो कनिंगहॅम होता हा पुरातत्व विभागाचा किंवा पुरातत्व खात्याचा हा पहिला संचालक होता, ज्याने पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये त्याने नाणकशास्त्र असेल किंवा मंदिरं, स्तूप, भूगोल यासारखे पुस्तकं त्याने, या पुस्तकांचं लेखन त्याने केलं आणि उत्खननाचा आणि संशोधनाचा व्यासंग त्याला जडलेला होता. त्याच्यामुळे त्याने बौद्धकालीन जे मंदिरं होते, बौद्धकालीन स्तूप होते त्याचा त्याने अभ्यास केला. त्यानंतर त्याने सारनाथ जे आहे त्याचा पण, सारनाथ येथे जी साची स्तूप आहे त्याचं उत्खनन करून त्यावरही त्याने एक ग्रंथ लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने अलेक्झांडर कनिंगहॅम हा बौद्ध धर्मग्रंथातील उल्लेख त्याने फार मोठ्या प्रमाणावर असलेल्या त्याच्या संशोधनामध्ये आणि त्याच्या उत्खननाच्या अंतिम अभ्यासामध्ये त्याने या इतिहासाच्या जिओग्राफी ऑफ इंडिया याच्यामध्ये त्याने हे सगळं लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून बौद्धकालीन जे काही अभ्यास किंवा इतिहास आहे तो इतिहास आपल्याला अलेक्झांडर कनिंगहॅम याच्या अभ्यासातून, याच्या इतिहास लेखनातून दिसून येतो. दुसरा आहे जॉन मार्शल. जॉन मार्शल याने द बुद्धिस्ट आर्ट ऑफ गांधार हे पुस्तक लिहिलेलं आहे. अर्थातच जॉन मार्शल याने हडप्पा संस्कृतीचं उत्खनन केलं, शोध केला आणि हडप्पा संस्कृती ही जवळजवळ 5000 वर्षापूर्वी किंवा त्याही पूर्वीची असावी असाही त्याने शोध लावला आणि त्या संशोधनाने त्याने सिद्ध केलेलं आहे की हडप्पा संस्कृती ही अतिप्राचीन संस्कृती ही भारतामधील होती. त्यानंतर तिसरा जो इतिहासकार होता तो आहे जेम्स मिल. याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे या इतिहासकाराने हे पूर्ण पुस्तक भारतीय इतिहासावर आधारित असं लिहिलेलं आहे. परंतु त्याच्याही लेखनामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ आणि पूर्वग्रह दूषित असलेला किंवा भारतीय संस्कृतीला, परंपरेला गौण दर्जा देऊन त्याने अर्थातच वसाहतवाद किंवा वसाहतवादी इतिहास लेखन त्याने त्या पुस्तकामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं आणि भारतीय संस्कृतीचा, परंपरेचा पूर्वग्रह दूषित त्याच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. तिसरा जो आहे, चौथा आहे माउंट एल्फिन्स्टन. माउंट एल्फिन्स्टन याने सुद्धा द हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. हा जो एल्फिन्स्टन होता हा मुंबईचा गव्हर्नर होता. साधारणतः त्याचा काळ होता 1819 ते 1827 या कालावधीमध्ये तो मुंबईचा गव्हर्नर म्हणून त्याने काम केलेलं होतं आणि त्याने त्याच्या पुस्तकामध्ये साधारणतः मुंबईच्या भागामध्ये तो जिथे जिथे फिरला तिथे लोक शासन किंवा लोक प्रशासन त्याचं प्रतिनिधित्व त्याने केलं आणि दुसऱ्या बाजीरावाला हरवण्यामध्ये एल्फिन्स्टन, जेम्स मिल या लोकांचा हात होता. त्यांच्या असाच कर्तबगारी अधिकारी हा एल्फिन्स्टन असल्यामुळे त्यांनी त्याला मुंबईचा गव्हर्नर म्हणून तिथे पाठवलं होतं. परंतु त्याने एक महत्त्वाचे असं की भारताच्या इतिहासामध्ये त्याने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मात्र त्याने अत्यंत चांगल्या सुधारणा या एल्फिन्स्टनने केल्यामुळे त्याचंही नाव आजही आपल्याला मुंबईमध्ये दिसून येतं, माउंट एल्फिन्स्टनचं. पाचवा आहे जेम्स ग्रँट डफ. हा आहे, त्याने लिहिलेलं होतं अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. हिस्ट्री ऑफ मराठाज यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या बाजीराव पेशव्याला हरवण्यामध्ये जसा एल्फिन्स्टन, जेम्स मिल आणि हा ग्रँट डफ हे जे
अधिकारी होते यांचा फार मोठा हात होता. त्यांनी त्यांचं रेसिडेन्स बनवण्यासाठी त्यांनी सातारच्या राज्याची घडी नीट बसावी म्हणून त्यांनी डफ याला तिथं पाठवण्यात आलं होतं. अर्थातच त्यांनी काय केलं की ऐतिहासिक जेवढी साधनं होती, पत्र लिहिलेले असतील किंवा औरंगजेबाची पत्रे होती, शिवाजी महाराजांना दिलेला, व्यंकोजींना पाठवलेला त्याचा खलिता असेल, पत्र असेल, या सगळ्यांचं त्यांनी हे सगळे कागदपत्र त्यांनी मिळवले. या सगळ्या कागदपत्रांचा त्यांनी मराठीमध्ये व्यवस्थित अनुवाद केला आणि त्यांच्या याच्यामध्ये एक प्रकारे सुसूत्रता किंवा सूत्रबद्धता त्या इतिहास लेखनामध्ये आणण्याचं काम हे या जेम्स ग्रँड डफ याने केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच ग्रँड डफ याच्याही लेखनामध्ये आपल्याला भारतीय संस्कृतीला गौण दर्जा दिलेला दिसून येतो. त्याचा वसाहतवाद किंवा इंग्रज अधिकाऱ्यांचं एक महत्त्वाचं होतं ते म्हणजे त्यांचा धर्म आणि त्यांचा वसाहतवाद यांच्या लेखनामध्ये त्यांनी ते इतिहास लेखन केलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीला त्यांनी दुय्यम स्थान दिलेलं आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये दिसून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो होता कर्नल टॉड याने टॉड्स ॲनल्स ऑफ राजस्थान हा ग्रंथ लिहिलेला आहे. राजस्थानचा जो इतिहास लिहिला तो या टॉडने लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये भारतीयांना कमी लेखण्याची जी मनोवृत्ती होती ती मनोवृत्ती या टॉडच्या पण लेखनामधून आपल्याला दिसून येते. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा जो आहे विल्सन हंटर ह्याने अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि हिंदुस्थानामधला द्विखंडात्मक असा ग्रंथ त्याने अत्यंत विस्तारितपणे लिहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि या ग्रंथामध्ये त्याच्या इतिहास लेखनामध्ये आपल्याला निपक्षपातीपणा दिसून येतो. त्याने कुठल्याही प्रकारचं भारतीय संस्कृतीवर किंवा भारतीय लोकांवर किंवा त्यांच्या परंपरेवर कुठल्याही प्रकारचं भाष्य न करता त्याने जो इतिहास जसा आहे तसा त्याने तो लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आहे विल्यम विल्सन हंटर. त्याचं ग्रंथाचं नाव आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडिया. असे हे आपल्याकडे भारतामध्ये आलेले हे जे ब्रिटिश इतिहासकार आहे ज्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आणि ख्रिस्ती धर्मप्रसारांचा त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हात दिसून येतो. म्हणजे जे वसाहतवाद त्यांनी केलेला होता त्या वसाहतवादेमध्ये नुसताच साम्राज्य विस्तार हा भाग नव्हता तर ख्रिस्त धर्माचा प्रचार आणि प्रसार हा सुद्धा त्यांचा महत्त्वाचा एक उद्देश होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृती कशा पद्धतीने गौण आहे हे त्यांनी त्यांच्या इतिहास लेखनातून प्रत्येक वेळी जोही त्यांच्या लेखनामध्ये आलेलं आहे ते त्यांनी दुय्यम प्रकारचं लेखन केलेलं आहे. आता वसाहतवादी ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहतवादी धोरणाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी खरं तर इतिहास लेखन आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या 5ही खंडामध्ये त्यांनी वसाहतवादी इतिहास लेखन आपल्याला केले. वसाहतवादी इतिहास लेखन आपल्याला करताना दिसून येते. कशा पद्धतीने तर ब्रिटिशांना अर्थातच त्यांच्या साम्राज्यवादी धोरणाचा ते पुरस्कर्ते असल्यामुळे आणि ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच त्यांनी संपूर्ण भारतामध्ये जेही त्यांनी इतिहास लेखन केलेलं आहे त्या इतिहास लेखनामध्ये भारतीय समर्थनार्थ किंवा भारतीय परंपरेचं त्यांनी त्याची कुठेही प्रशंसा आपल्याला दिसत नाही. म्हणजे त्यांची प्रवृत्ती मुळामध्ये पूर्वग्रह दूषित अशीच असल्यामुळे ते त्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं आपल्याला दिसून येतं. या पुढचं जे लेखन आहे ते आहे तात्विक प्रणाली. आता तात्विक प्रणालीमध्ये काय आहे तर वसाहतवादी इतिहास लेखन तर मी तुम्हाला सांगितलंच की ब्रिटिशांनी त्यांचं जे काही इतिहासाचा अभ्यास होता लेखन होता ते त्यांनी प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होता. पण काहींच्या लेखनामध्ये स्पष्टपणे आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी इतिहास लेखन हे फक्त सत्तेच्या समर्थनार्थ केलेलं आपल्याला दिसून येतं. तर सत्तेच्या समर्थनार्थ केलेलं जे इतिहास लेखन आहे त्यामुळे त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर किंवा त्यांचा जो त्यांनी केलेलं जे लेखन आहे ते 1922 ते
1937च्या दरम्यान त्यांचा जो ग्रंथ पब्लिश झाला किंवा प्रसारित झाला, प्रसिद्ध झाला, तो म्हणजे केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि या ग्रंथाचे 5ही खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे स्पष्ट उदाहरण आपल्याला दिसून येतं. त्या वसाहतवादी इतिहास नंतरचा जो भाग आहे तो आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. आता प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तो युरोपमधील जे अभ्यासक होते त्यांनी पूर्वेकडील संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती या दोघांचाही जो अभ्यास आहे तो अतिशय कुतूहलाने, जागृतपणे केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यांना त्याच्याबद्दल आदर, कौतुक आणि अर्थातच जिज्ञासा होती. आणि त्यांनी त्या दोघांचाही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, तर अशा अभ्यासकांना त्यांनी प्राच्यवादी अभ्यासक असं म्हटलेलं आहे. आणि मग या प्राच्यवादी अभ्यासकांनी जो काही इतिहास लिहिलेला आहे किंवा त्यांनी जो काही त्याच्यामध्ये लिहिलेलं दिसून येतं ते आहे इतिहास लेखन. आता प्राच्यवादी अभ्यासकांनी काय केलं, संस्कृत आणि युरोपीय भाषा यांच्यामध्ये साधर्म्य कसं आहे, यांच्यामध्ये सारखेपणा कसं आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये दाखवून दिलं. आणि अर्थातच संस्कृत भाषा आणि पाश्चिमात्य भाषा या भाषेमधले साधर्म्य दाखवून देऊन त्यांनी इंडो युरोपीय भावना किंवा इंडो युरोपीय भाषा गटातील ही संस्कृत भाषा होती असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचा जो आहे ती कल्पना अशी मांडली गेली की विल्यम जोन्स जो आहे, त्या विल्यम जोन्सने 1784 मध्ये कोलकाता येथे एक एशियाटिक सोसायटी स्थापना केली. आणि त्याद्वारे त्याने भारतीय वाङ्मय, भारतीय इतिहास आणि त्याला अभ्यासाला मिळालेली चालना याचा अभ्यास करून प्राच्यवादिक अभ्यासकांचा त्यांनी एक समूह तयार केला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे नाव आहे ते आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. आता फ्रेडरिक मॅक्स म्युलर हा जर्मन अभ्यासक होता. ह्याने प्रामुख्याने त्याच्या दृष्टीने युरोपामधील संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा होती. आणि त्याच्या साहित्यामध्ये आपल्याला त्याने काय केलं की हितोपदेश हे नावाचा त्याने जो ग्रंथ लिहिला, हा हितोपदेश जो संस्कृतमधला ग्रंथ होता तो त्याने जर्मनमध्ये अनुवाद केला आणि त्याला नाव दिलं द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने त्याने ते प्रसिद्ध केलं. आणि हा 50 खंडांचा हा ग्रंथ त्याने लिहिला. आणि अशा पद्धतीने त्याने ऋग्वेदाचं संकलन केलेलं आहे, तेही त्याने 6 खंडामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. आणि या ऋग्वेदाचा सुद्धा त्याने जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इथं थांबणार आहोत. आपण पुढच्या भागामध्ये पुढचा जो इतिहास आहे म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रवादी इतिहास आहे, या राष्ट्रवादी इतिहासामध्ये भारतामध्ये कोणते कोणते इतिहासकार होऊन गेले यांचा आपण एक अभ्यास करणार आहोत. फक्त याच्यामध्ये एक तुम्हाला असं सांगायचं मला राहून गेलं की डफ जो होता हा जेम्स ग्रँड डफ, या जेम्स ग्रँड डफ याच्या इतिहास लेखनामधल्या ज्या मर्यादा आहेत या मर्यादा शोधण्याचं काम हे नीलकंठ कीर्तने जनार्दन कीर्तने आणि व्ही का राजवाडे या 2 इतिहासकारांनी यांच्या इतिहासामधल्या मर्यादा लोकांच्या लक्षात आणून दिल्या. आणि यांचा इतिहास भारतीय संस्कृतीला कशा पद्धतीने दुय्यम स्थान किंवा गौण स्थान देतो हे दाखवून देण्याचं काम आपल्या भारतीय इतिहासकारांनी केलेलं आहे. म्हणून राष्ट्रवादी इतिहास आपण जो पुढच्या भागात शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपण यांचा उल्लेख करणारच आहोत. आता आपण इथे विराम घेऊया.